आज आपण जो विषय घेतोय तो या संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईला महिलांवरती भेडसावणारे प्रश्न याच्यावरती आज पत्रकार परिषद केलेली आहे आणि उद्या कलेक्टरच्या ऑफिसला मोर्चाच्या स्वरूपात जाग आणण्याचं काम, जागे व्हा हे करण्याचं काम महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदित्य उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने आणि आमचे ज्या विशाखाताई राऊत आमच्या सर्वात ज्येष्ठ अशा उपनेत्या, आमदार, महापौर, त्याचप्रमाणे ठाकरे त्याही उपनेत्या सुप्रदा फातर्पेकर आणि हर्षल प्रधान हे कायम या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून असतात. तर ते सगळे मुद्दे आम्ही आता इथे घेणार आहोत. महिला सक्षम करण्याच्या ज्या घोषणा झाल्या, मग त्या केंद्राच्या असतील किंवा त्या महाराष्ट्राच्या असतील, ह्या सगळ्या घोषणा आता बऱ्यापैकी म्हणजे केंद्रातल्या ज्या संपूर्ण योजना आहेत ह्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंट वाईज केल्या जातात. पण एक लक्षात येतं आहे की बऱ्याच योजनांना जन्म घातले, पण योजनांमधला जे बाळ आहे ते मुडदूस झाल्यासारखं आहे. त्याला खाऊ पिऊ घालून थोडं तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचवलं गेलं, पण त्याच्यातला जो लाभ आहे तो मिळताना दिसत नाही आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही गेल्या 2024च्या जुलैमध्ये तिचा जन्म झाला. इलेक्शन पर्यंत ते एकदम सुदृढ बाळ होतं, पण इलेक्शन संपलं तसं त्या बाळाच्या पोटातलं जे प्रोटीन काढून घ्यायचं आहे ते सगळं प्रोटीन काढून घेता येतं. आता ती इथपर्यंत आलं की ते 500 रुपयेच देणार, मग नंतर ती 10-12 तोंडं वेगळी बोलतात ते वेगळं, पण ते 500 रुपयापर्यंत आले. मुळात वायदा काय होता? 2100 रुपयाचा. देतायत किती? 1,500. किती महिन्यांनी? आणि ज्या पद्धतीने आत्ता त्यावेळेला सरसकट महिलांना दिले, मला वाटतं मग ते व्हाईट कार्ड असेल, जे महाराष्ट्रात राहत नाहीत त्यांचाही निकष बघितला गेला नाही, त्यांनाही दिलं गेलं. ज्या जाती धर्मावरती सगळं चाललं आहे त्या सगळ्यांना दिलं गेलं. आणि आत्ता त्यांच्या सगळ्यांच्या मंत्री महोदयांच्या तोंडून आम्ही ऐकतोय की 13 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत, त्याच्यावरतीच आहेत. हा 8 दिवसापूर्वीचा आकडा आहे. आणि त्यात करून ज्या अपात्र झाले आणि ज्यांना मिळालेलं आहे ते आम्ही काढून घेऊ अशा पण काही वल्गना झाले आहेत. मग त्याला थोडंसं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी पॅचअप करतात. पण खरी वास्तव परिस्थिती काय आहे? तर ती वास्तव परिस्थिती अशी आहे की ही योजना, या योजनेला लागणारा जो फंड आहे तो असा वैयक्तिक ह्याच योजनेखाली नाही. कारण 2 दिवसापूर्वी संजय शिरसाट हे न्याय विकास मंत्री आहेत, त्यांचे 400 कोटी काढून घेतले. त्यांचं रडगाणं आपण पाहिलं. त्यांचं म्हणणं होतं, उलट मी लेखी कळवलं होतं की करू नका म्हणून. आणि ज्या पद्धतीने जे आदिवासी लोकांचं आहे, म्हणजे एका बाजूला पुन्हा तेच बाळ
जी बाळं आपण म्हणजे योजनेच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षम करतोय ते नेमकं तिकडच्या पोटातलं काढायचं, इकडच्या पोटात घालायचं, इकडच्या पोटातलं काढायचं, अशाने महिलांची ही घोर फसवणूक आहे असं आता जनतेमध्ये असलेल्या महिला म्हणायला लागलेल्या आहेत. आणि त्यांचा आता सगळ्या म्हणजे आपण सोशल मीडियावर पाहतोय त्या म्हणायला लागले आमची मुलं सुशिक्षित आहेत, शिकली आहेत, नोकऱ्या नाही. सिलेंडरचे भाव तर आता परत वाढायला लागलेत. जे काय 13 सिलेंडर महिना होते त्याच्यातही कटोती झालेली आहे. म्हणजे कुठूनही जे जे काय होतं आहे ते सगळा परिणाम या महाराष्ट्रातल्या महिलांवर होताना दिसतोय. आणि त्याच्यामुळे महिला आता त्या रिॲक्ट व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आमचा प्रश्न ह्याच्या माध्यमातून हे पहिलं तुम्ही आम्हाला फक्त जिंकून द्या, 2100 रुपये देतो ते कधी देणार त्याचं उत्तर द्या. ते महिलांना 2100 रुपये कधी देणार. आणि देत असताना जनतेला कळलं पाहिजे की त्या महिलांचा हक्क त्या म्हणजे ते जे फंड बुक होतो मग ह्या खात्यातून काढून दिले म्हणजे तुम्ही पूर्णतः महिलांना सक्षम नाहीच आहे. आज मिळाले तर मिळाले, उद्या नाही मिळणार. तर महिलांचं अशी घोर फसवणूक करू नये. आणि त्यामुळे सामान्य महिलांच्या आता तोंडातून यायला लागलं आहे की हे आम्हाला खोटारडं सरकार, हे आम्हाला फसवणारं सरकार आता वाटायला लागले. आणि त्यासाठीच आम्ही कलेक्टर ऑफिसला का जाणार तर तिथूनच कार्यवंतीत होतात. ज्या महिलांना 1,500 रुपये देणार, जुलैपासून जे रान उठवलं त्या ॲडव्हर्टाईजवर किती खर्च झाला ते विचारायचं नाही जनतेने, कोणीच विचारायचं नाही. ते तर कोट्यावधी खर्च झालं आहे. पण तरी पण ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र महिलांना जी भूलभुलैयाची स्वप्न दाखवली त्याचा चक्काचूर होताना दिसतोय. आणि हे सगळं घडतं आहे ते निवडणुकीनंतर. त्यामुळे त्यांचे असलेले मंत्री महोदय हे कसे आता रणगाडून लावत आहेत. आणि अजितदादांच्या नावाने म्हणजे अजितदादा पवार यांच्याशी माझा तरी फारसा काय आमचा संपर्क जरी नसला तरी त्यांचं काम म्हणजे निधी वाटपाचं काम ते त्यांचं चोख करतात हे आतापर्यंतचं आम्ही पाहिलेलं आहे. चोख करत आलेले कारण ते बऱ्यापैकी सांभाळण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच अजितदादांच्या नावाने जेव्हा खडे फोडून इथून तिकडे गेलात त्यावेळेला तुम्हाला कळलं पण नाही अजितदादा कधी येऊन मांडीवर बसले. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा दिलेली वचनं पूर्ण करा जेणेकरून महिला तुमचं वाट बघतायत या सगळ्या गोष्टीला. उद्या महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तर सपशेल बंद होईल असं आता महिलांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे त्याची काळजी घ्या. त्यानंतर ज्या पद्धतीने महिलांचं आरोग्य या गेल्या 1 महिन्यात, खूप लांब जाऊया नको आपण, गेल्या 1 महिन्यातल्या बातम्या असतील, मग त्या पुण्यातल्या असतील, नाशिकमधल्या असतील, अगदी मुंबईतल्या असतील, ज्या महिला बाळंतपणाला गेल्या, अपुऱ्या सोयी मिळाल्या, डॉक्टरांवर कोणाचाही अंकुश नाही आणि त्याच्यामध्ये बाळ मात्र चांगलं मिळालं पण बाळाला पोसणारी आई मात्र कायमची निघून गेली. या मातेच्या खुणाचं जबाबदारी कोणाची? खूणच म्हणायला लागेल. काय डॉक्टर करतायत? का नाही वेळेवर करत? नामांकित हॉस्पिटल, पुण्यासारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये असं घडतंय अजूनही त्याच्यावरती कुठलाही त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आहे. आणि वाईट हे वाटतं की त्याच्यामध्ये ती 2 जुळी बाळं होती. म्हणजे एका मातेच्या जाण्यामुळे 2 मुलं तिच्या दुधापासून वंचित राहिली. हे केवढं पातक आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी हे सगळं गरोदर राहिल्यानंतर त्यांना चांगलं खुराक मिळालं पाहिजे, त्यांचं अगदी पहिल्या महिन्यापासून त्यांना ज्या बघतात त्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, त्यांना लाडक्या बहिणीच्या कामात नोंदवून
तेही पैसे नाही दिले, ह्याही कामाचे पैसे नाही, त्यांचे वाढवणं म्हणजे शेवटी कुठूनही कसाही कॅरम बोर्डची स्टायगर फिरवला तरी त्याच्यात ती राणीच जायबंद होते, महिलाच जायबंद होत आहेत, त्यांच्यावरच तो अत्याचार होतो आहे. मेटाकुटीला येऊन जेव्हा महागाई म्हणतो की आत्ता कुठंतरी चांगलं काहीतरी दिसेल, आत्ता कुठंतरी चांगलं, तर 50 रुपयांनी परत गॅस मागतो सिलेंडर. आणि माझ्याकडे आजच माहिती आली, आता ती नक्कीच आम्ही खरं खोटं करणार आहोत, की 16 किलोचा गॅस तो 14 किलोचा याच्यामध्ये गॅस असतो, म्हणजे 2 किलोच्या याच्यात पण फसवणूक होते. मग ज्यांना बिचारांना ज्या खानावळी चालवत असतील, काय असतील, ज्यांना 2 3 4 महिने अगदी लागोपाठ लागतात, वर्षाच्या गॅसचं पण बोम आहे. त्यामुळे दिलेले शब्द न पाळणं ही अशी जर सरकारची प्रतिमा तयार होत असेल तर मला वाटतं फारच धक्कादायक आहे. मी ओव्हरऑल बोलते आहे कारण महापालिकेवरती विशाखाताई बोलणारच आहेत, पण आपण गेल्या महिन्यात ज्या पुण्याचं एक बलात्कार प्रकरण पाहिलं त्याच्यावर आत्ता आपण असं ऐकतो की तिलाच दोषी धरलं आहे, म्हणजे शोषण महिलेचंच होणार आणि दोषी पण महिलाच होणार. म्हणजे कारण का तर सरकारची प्रतिमा डागाळली गेली नाही पाहिजे. नक्कीच सरकार जे निवडून येतं ते सरकार आम्ही सुद्धा मानतो की त्या सरकारला सहकार्य केलं पाहिजे, त्या सरकारबरोबर राहिलं पाहिजे. पण ज्या काही गोष्टींमध्ये होणारच नसेल तर आवाज तर उठवला पाहिजे, कारण तो अधिकार आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, लोकशाहीच्या अधिकाराने तो दिला आहे. म्हणून हे विषय तुमच्यासमोर मांडतो आहे. आपण जर पाहिलं 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 7,928 बलात्कार, विनयभंग, पॉस्को लागलेला अंतर्गत लागलेले गुन्हे आहेत. याचा अर्थ काय होतो की जे आले ते आहेत, पण जे आले नाहीत, ज्या गावांमध्ये येत नाहीत त्यांचं काय. त्यामुळे मला असं वाटतं हे सामाजिक न्याय व्यवस्थेचे मंत्री फंड गेला म्हणून रडतात, त्यापेक्षा समाजामध्ये काय चाललं आहे हे जास्त बघा. आता विशाखाताई हो, जिल्हा मोर्चे बंद उद्या देशामध्ये सर्वत्र मॉकड्रिल होणार आहे, मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील मॉकड्रिल होणार आहे. अशा या मॉकड्रिलच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मोर्चा काढताय, यासाठी असंवेदनशीलता आहे का? बोलू जाईल. मुळामध्ये मॉकड्रिलचं हे काल परवा आलेलं आणि आमचं सहकार्य केंद्राला असेल ना तर राज्याला असेल, पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचं सहकार्य आहे. आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली, त्यांनी जर दिली नसती तर आमचा कदाचित हे प्रश्न तर आहेतच प्रलंबित आणि ते मांडतच राहणार, पण ते झालं नसतं. पण पोलिसांनी ज्यावेळेला परवानगी दिली आहे त्या अर्थी आम्ही आमचं निवेदन घेऊन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. मॉकड्रिलचा टायमिंग जो संध्याकाळी आहे त्याच्या आधीच आम्ही प्रत्येकजण आपापल्या जागेवर घरामध्ये किंवा याच्यामध्ये आम्ही असणार आणि आमचा सपोर्ट आहे. या गोष्टीला केंद्र सरकारला कायम पक्षप्रमुखांनी सांगितलं आहे, कायम आमचे प्रवक्ते बोलत आहेत, कायम आमचे संजय राऊत बोलत आहेत की आमचा सपोर्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा आणि त्या गोष्टीचं हे करून ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायचं सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की 2022च्या पूर्वी जे ओबीसी आरक्षण होतं ते लागू करून पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडल्या पाहिजे असे आदेश निवडणूक आयोगाला दिले. पावसाळ्यात होतील. एकंदर आपण जी वाटचाल पाहिली आहे त्या वाटचालीमध्ये कोर्टाचा आदर ठेवून सांगते, कारण तो ठेवलाच पाहिजे, प्रत्येकाने ठेवला पाहिजे. पण तो आदर बऱ्याच ठिकाणी डावलला जाताना पण दिसतोय, पळवाटा होता. त्यामुळे आपण वेट करू
निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. म्हणजे संपूर्ण जनता म्हणा किंवा त्याच्यातनं कोणाला ज्यांना निवडून यायचं आहे किंवा उभं आहे ते सगळे सज्ज आहेत. डिक्लेअर करा. जर कोर्टाचा आदेश आहे तर केला पाहिजे. याआधी कधी पावसाळ्यात निवडणुका झाल्या नाहीत. मुंबईमध्ये पाऊस अति मुसळधार असतो, उत्सवांचा देखील सण असतो. अशा वातावरणामध्ये निवडणुका घेणं फार कठीण होऊन जाईल. कदाचित 4 महिन्याच्या आत असं जर असलं जरी तरी सरकार सांगू शकतंय की आम्ही 4थ्या महिन्याच्या एंडला आणि 5व्या महिन्याच्या स्टार्टला आम्ही घेऊ, असं सरकार अपील करू शकतं मे बी. त्यामुळे आपण वेट करू. व्हायलाच पाहिजे या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. नाही, मला असं वाटतं किशोरीनी जवळजवळ सगळे मुद्दे क्लिअर केले. आमचं आज ही जी प्रेस कॉन्फरन्स ही मुख्यतः की ही जी आम्ही उद्या हा मोर्चा अरेंज केला, हा मोर्चा म्हणजे आम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेला जाणार नाही होत. आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस बँड्राला बाहेर तिकडे सगळ्या महिला जमणार आणि 10-12 जणी एक निवेदन घेऊन आम्ही कलेक्टरना भेटायला जाणार. म्हणजे मोर्चा आम्ही त्यांना मोर्चा म्हणतोय पण आम्ही एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जात नाही. आणि आम्ही सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही जे शिवसैनिक आहोत, आम्ही देशभक्त आहोत. आम्हालाही कळतं. आमचं म्हणणं असं नाही आहे की मॉक ड्रिल करू नये. मॉक ड्रिल जरूर करावं. आम्ही सगळेजण मोदींबरोबर आहोत या युद्धजन्य परिस्थितीमध्ये. परंतु आम्ही हे आधीच ह्याचं नियोजन केलं होतं, आधीच टायमिंग घेतलं होतं, सगळ्या परमिशन्स घेतल्या होत्या. त्यामुळे उद्या दुपारी 3ला आम्ही जाऊन हे निवेदन देणार आणि तिकडनं म्हणजे महिला सगळ्या असतील परंतु त्याला मोर्चाचं स्वरूप नाही आहे. आम्ही सगळे तिथे जमणार कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आणि 3 वाजता कलेक्टरना जाऊन आम्ही सगळ्या महिला, मुंबईच्या सगळ्या महिला विभाग संघटक आणि उपनेत्या आम्ही जाऊन कलेक्टरना निवेदन देणार आणि तिकडनं आपापल्या विभागात निघून जाणार. कारण मॉक ड्रिलला आम्ही देखील त्याला सपोर्ट करतो. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देता, मात्र हा प्रश्न जो आहे तो लाडकी बहिणीच्या संदर्भातला, महिला बालविकास मंत्री यांच्या संदर्भात तुम्ही त्यांना देखील भेटणार का? त्यांच्या हा त्याच्यानंतरचा हे असणार. ही पहिली पायरी आहे आणि मग नंतर त्याच्यानंतर आम्ही अदिती तटकरे यांना देखील भेटायला जाणार आहोत. आज देखील 4 वाजता आम्ही सगळेजण देवेन भारती नवीन जे CP आले आहेत त्यांना कायदा सुव्यवस्थेकरता आम्ही आज 4 वाजता त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता आम्ही जे आत्ता सगळ्या विभाग संघटक आणि उपनेत्या आणि सचिव आम्ही आज 4 वाजता CPना भेटायला जाणार आहोत आणि एकंदर त्यांच्याशी या महिला सुरक्षा याच्या बाबत चर्चा करणार आहोत. कारण मागच्या वेळेला देखील आम्ही गेलो होतो ज्या वेळेला रश्मी शुक्ला होत्या, पण दुर्दैवाने आम्हाला त्यांच्याकडनं काही चांगला रिस्पॉन्स आला नाही. म्हणजे आम्ही बाहेर आल्याबरोबर तिथे प्रेसला सांगितलं की म्हणजे आम्ही कासारा बोलत होतो आणि त्या कर्जत बोलत होत्या. म्हणजे चक्क डायव्हर्ट केला सगळा इश्यू. आम्ही सगळे नाराज झालो की एक बाई आणि आम्ही महिलांचे विषय सांगतोय आणि रश्मी शुक्ला बगल देत आहेत त्या विषयाला. आज बघूया देवेन भारती आम्हाला कसं सपोर्ट करतायत. आणि परत मी सांगते उद्या आमचा मोर्चा म्हणजे आम्ही बाहेर जमणार कलेक्टर ऑफिसमध्ये एक 8-10 महिला जाऊन निवेदन देणार आणि तिकडनं सगळ्याजणी निघून जातील. कारण संध्याकाळी मला वाटतं मॉक ड्रिलचं आयोजन आहे आणि आम्ही देखील ह्या मॉक ड्रिलला सपोर्ट करतोय. मोदींना आम्ही पाकिस्तानच्या ह्याच्याबाबत विरोधात आम्ही मोदींना सपोर्ट करतो. किशोरीताई, आर्थिक गुन्हे शाखेकडनं अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मिठी नदी आणि नाले सफाई या संदर्भात छापेमारी होती आणि एकंदर पालिकेचे 50 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं नुकसान या ठिकाणी केल्याचं निदर्शनास येते. कसं पाहता या छापेमारीकडे, या कारवाईकडे? नाही, काय पाहायची गरजच नाही. कारण 2022 पासून निवडणुकाच होऊ घातल्या नाहीत. तिथे अधिकार मान्याने जे नगरसेवक सर्व पक्षीय भांडत होते, मुंबईकरांच्या अधिकारासाठी संरक्षणासाठी उभे होते, तेच नाही आहेत. त्यामुळे वाटेल तसं, कारण ह्याच्या आधी राज्याचा किंवा केंद्राचा महानगरपालिकेमध्ये अजिबात हस्तक्षेप नव्हता. तो खूप वाढला आहे आणि त्याच्यामुळे जे ठेवी ठेवलेल्या होत्या त्या फक्त
फक्त रंगरंगोटी आणि रस्त्यांना पाण्याने धुणे, चकचकीत रस्ता मोठ्या पाण्याच्या फोर्सनी धुणे, हेच आम्ही बघत आलो आहे. त्यामुळे मला वाटतं हे जे लुटमार चालली आहे ते मुंबईकरांनी नीट विचारपूर्वक आणि सजग नागरिकांनी याच्यावर विचार केला पाहिजे. एसआयटीचं हे आहे 2022-40 आहे ना, जे एसआयटीचं हे चाललंय ते 2022-40 झालंय. हां, मग जे दोषी असतील ते करा ना. आम्ही तर कधीच अशा गोष्टीला हे नाही केलं आहे. 2022चं आहे तर करावं ना. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत, काय ते करा. येईल सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी बाहेर. हिंदी में जानना चाहेंगे, कल एक आप बोला मोर्चा कर रहे हैं, क्या आप बोलिए. हाँ हाँ, कल एक लाड़की बहन को लेके आप लोग कलेक्टर के पास मोर्चा लेके जाने वाले हैं, आपका निवेदन देने वाले हैं, क्या कहना चाहते हैं? हमारे उपनेता विशाखा राउत मैडम ने अभी कहा है कि ये मोर्चा कहा जाता है, लेकिन युद्धजनित परिस्थिति ये देश में हो गई है, तो उस कारण कल मॉक ड्रिल रखा है. लेकिन मॉक ड्रिल के पहले हमारा ये सब तय हुआ था. मॉक ड्रिल के पहले हमने सब संगठन गठन की थी. इसका मतलब है कि मुंबई और महाराष्ट्र में ये सब अभी जो तकलीफ़ हो रही है महिलाओं को, उसका आवाज़ हम कलेक्टर के पास जाके निवेदन के द्वारा हम देने वाले हैं. और हमारा कहना है जो युद्धजनित परिस्थिति जो देश में हुई है, जिस प्रकार पहलगाम में जो जिसका हम मराठी में भी कहते हकनाक, कुछ उनका दोष नहीं था, घूमने गए थे, उनके बच्चे और उनके वाइफ के सामने उनकी जान ली गई, तो उसका तो निषेध होना ही चाहिए. और इसके लिए हमारे सम्मानीय पंतप्रधान जो जो निर्णय लेंगे हम उनके साथ हैं. तो हमने कभी ये परिस्थिति में हम देश के साथ रहेंगे, क्योंकि हम भी ये देश का एक अविभाज्य घटक है. हम भी देश प्रेमी हैं, हम महाराष्ट्र प्रेमी हैं, हम मुंबई प्रेमी हैं, तो हम उनके साथ हैं. इसलिए ये तो हमारा जो महाराष्ट्र और मुंबई के लिए, लेकिन देश का जो जो निर्णय लिया जाएगा युद्ध के लिए या जैसी परिस्थिति निर्माण हो रही, तो हम पाकिस्तान का निषेध करते हैं और हम हमारे पंतप्रधान के साथ हैं. लाड़की बहन स्कीम को लेके आपने कहा कि चुनाव से पहले स्कीम शुरू हुई थी, 1500 रुपये देने की बात हुई थी, अब 500 रुपये दे रहे हैं. बीएमसी के चुनाव के बाद आपको ऐसा लगता है कि वो स्कीम भी बंद कर दी जाएगी, किस तरह से देखता है आप? डेफिनेटली बंद की चुनाव आएगा ये मुंबई महानगर पालिका का, तब तक ये पैसे देंगे. उसके बाद पैसे बंद करेंगे, क्योंकि गवर्नमेंट की हालत ही ख़राब है. आर्थिक जो स्थिति है वो ख़राब है. पहले जब वो मराठी में कहते हैं निवडणूक जुमला, जब चुनाव आया तब 2100 रुपया सब औरतों को दिया गया, 3 महीने दिया गया. जैसे चुनाव हुआ ये चुन के आए, वैसे पैसा कम करते गए. अभी 500 रुपया ही दिया था. जब हमने कहा कि हम लोग इसके खिलाफ आवाज़ उठाएंगे, तब 1500, उनको मालूम है कल परसों हम जाने वाले हैं, तो 1500 देना चालू कर दिया, क्योंकि हमने अनाउंस किया कि हम इसके खिलाफ कलेक्टर के पास जाएंगे और अभी 1500 देंगे. फिर जब जैसे 3-4 महीने में जो महानगर पालिका का चुनाव आएगा, उसके बाद ये स्कीम बंद की जाएगी. ये हम भी राजनीति में हैं, हमको भी पता चलता है कैसे क्या करना है. और आप आमचे 2 मोर्चे होते बरोबर, एक या कलेक्टरला सबबम आणि एक सिटी कलेक्टरला, 2 खरं तर मोर्चे होते. पण ही युद्धजन्य परिस्थिती आल्यामुळे आम्ही तो एकीकडेच जाणार आहोत. तो सुद्धा मोर्चा नाही आहे. आधी आम्ही मोर्चा प्लॅन केला होता, मोठा मोर्चा दोन्हीकडे, परंतु या परिस्थितीमुळे आम्ही फक्त उद्या एका ठिकाणी जाऊन, म्हणजे सगळ्या मुंबईच्या महिला, सगळ्या मुंबईच्या, म्हणजे मुलुंडपासून 12